मध्ये तुमच्या चॅनलवर सामनेचे भाजपचे जे उमेदवार आहेत हो त्यांची मी काही वक्तव्य ऐकलं की जुना असो या नवीन असो आम्ही चौकशी केल्यानंतर आम्ही त्यांच्यावर कारवाई करणार, म्हणजे थेट आरोप तुम्ही भाजपवरच करून राहिले आहेत। मला बोलण्यापेक्षा तुम्हीच भाजपचे उमेदवार, तुम्हीच त्या भाजपच्या नेत्यावर आरोप करून राहिले आहे का यांनी जरी केलं असेल तर मी बाहेर काढणार आणि मी त्याच्यावर कारवाई करणार। आणि काय केलं काय नाही केलं तुमच्या चॅनलवर खूप वेळा दाखवला आहे। मला बोलण्यापेक्षा जनतेला माहित आहे जय प्रकरण काय आहे, त्यांच्या पाप पुण्य त्यांना मालूम। वरिष्ठांचे मोठे मोठे हात आहे हे मला मालूम आहे, त्यांच्यावर डोक्यावर हात आहेत। म्हणजे आमच्या विरोधी स्पर्धीच्या वरिष्ठ नेत्यांचे काही सचिव वगैरे त्या पद्धतीचं ते चालू आहे त्यांचं, मला त्यांच्यावर काही बोलायचं नाही। जय कोण नेला काय नेला, आता मी काही ऐकलं की जय करण मेला, जय करण नाही मेला, त्याचा मुलगा जयचंद होता तो करण मेला आहे, तुमच्या बाईटमध्येच ऐकलाय। आणि मी नाही म्हणत, ज्यांनी हे अभयारण्य ज्याचं प्रकाशन केलं आपले उमरेडचे जे एक प्रतिष्ठित, त्यांच्याकडून मला माहिती मिळाली, अनेक लोकांकडून माहिती मिळाली की जयचंद हा करणनी मेला होता, जय हा करणनी नाही मेला। जयला मारलं नाही मारलं हे म्हणणार नाही, पण करणनी नाही मेला हे म्हणणार। अच्छा। आणि त्याच्यावर ज्या चौकशा वगैरे चालल्या आहेत त्या चौकशा अजूनही सीबीआय मध्ये चालू आहे। अच्छा, संपला नाही आहे, सीबीआय मध्ये चौकशी हल्ली चालू आहे। ठीक आहे, वरच्या लेवलचे प्रेशर असल्यामुळं कमी जास्त होऊन राहिला आहे। आता तुम्हाला मालूमच आहे जे सत्तेत आहे त्यांच्यावर ईडीसीडी नाही आणि ज्यांच्यावर सत्ता नाही आहे त्यांच्याकडे ईडीसीडी। हा, नमस्कार, द मॅक्स न्यूज नेटवर्क मध्ये सर्व दर्शकांचे स्वागत। आज आपल्यासोबत आहे शिवसेनेच्या उमेदवार शालिनीताई सोनटक्के। आज आपण त्यांच्यासोबत संवाद साधणार आहोत। सध्या निवडणुकीच्या संदर्भात शेवटच्या टप्प्यात पोहोचलेला आहे। शिवसेना हे आहे तिसरा पक्ष, आज डायरेक्ट फाईट मध्ये दिसतोय। आज त्या सगळ्या विषयांवर आपण चर्चा करू। आपल्यासोबत आहे शालिनीताई आणि दिलीप भाऊ सोनटक्के। ताई, तुम्हाला सगळ्यात पहिला प्रश्न, जनतेने आपल्यावर विश्वास दाखवला तर आपल्या डोक्यात अशा काय योजना आहे की ज्या उमरेड शहरासाठी आपण करणार आहात? जनतेने जर माझा विश्वास दाखवला तर मी महिलांसाठी महिला सक्षमीकरणासाठी मी सगळ्यात जास्त म्हणजे माझं पाऊल उचलेल। सगळ्यात पहिले तर एक प्रसाधन गृह मी महिलांसाठी तयार करण्याचा प्रयत्न करेल, कारण मी एक सर्वसाधारण महिला आहे आणि जेव्हा आपण कुठे बाहेर जात असतो, जसं मी आठवडी बाजारात जाते आणि मी जाते कारण मी एक सर्वसाधारण महिला असल्या कारणाने मी जातेच, दर सोमवारी माझा आठवडी बाजार असतोच। तर तिथे मला असं दिसलं की प्रसाधन गृह नाहीये, तर ती शंका, कारण खेडेपाड्यातून आलेल्या महिला असतात तर त्यांना ती अडचण जाते। तर माझं पहिलं पाऊल असं असेल की मी तिथे एक प्रसाधन गृह। तो प्रॉब्लेम वहिनी विचार केला तर पूर्ण उमरेड शहरामध्येच आहे। आपला मार्केट असो, बायपास चौक असो, बीसी नाका असो, त्याबद्दलच्या मागच्या सरकारमध्ये कोणत्याही अशा मोठ्या ठोस उपाययोजना नाही झाल्या। आमच्या माहितीनुसार फक्त एक काहीतरी चालता फिरती शौचालय त्याने सुरू केलं, काही काळ उभं दिसलं ते बायपास चौकात, कधी कभार कुठं दिसलं, नंतर तेही दिसलं नाही। तर तो खूप मोठा एक प्रॉब्लेम आहे, तो सगळ्यात मोठा विषय राहणार आहे तुम्हाला की उमरेड शहरामध्ये ते जागोजागीच होईल। दुसरा ताई, की क्रीडा क्षेत्राबद्दल आपल्या डोक्यात काही विजन आहेत? हो, माझ्या डोक्यामध्ये भरपूर, म्हणजे आता उमरेड शहरामध्ये भरपूर प्रमाणात मुली म्हणजे खेळण्यासाठी उत्सुक असतात, पण त्यांना इनडोअर आणि आउटडोअर असे म्हणजे ग्राउंड उपलब्ध नाहीये, त्याच्यामुळे त्या पुढे जाऊ शकत नाही। आणि महिलांच्या मनगटात ताकद असतेच, कारण आता जो आपण महिला वर्ल्ड कप आपण जो जिंकलेला आहे त्याच्यातून आपण दाखवून दिलेलं आहे की महिलांच्या मनगटामध्ये ताकद असते, आणि ती जर संधी आपण त्यांना आपल्या शहरातून आपल्या मुलींना आपण दिली तर आपल्या मुली सुद्धा नॅशनल लेवलचे गेम चांगल्या प्रकारे खेळू शकेल। आणि आपल्या उमरेड शहराचं नाव हे आपल्या म्हणजे काय आपण
देश पातळीवर जाऊ देश शकेल. पातळीवर. आजच आपल्या उमरेड शहरातली एक मुलगी कोंबडे. तुम्हाला माहिती असेल तिचं आर्या नाव. कोंगडे, हा. हा, त्यांनी खूप नावलौकिक, म्हणजे आता क्रिकेटमध्ये मला वाटते रणजी वगैरे मध्ये त्यांचं नाव काही असं गेलेलं. तो क्रीडा क्षेत्राचा वारसा आपल्या उमरेड शहराला आहे. तर त्या उपाययोजना कराल म्हणजे क्रीडा क्षेत्रात एक मोठं काम कराल असं आपली म्हणणं आहे. ताई, तुम्ही आत्ता नुकत्याच काही दिवसा अगोदर भारतीय जनता पार्टीमधून शिवसेनेत प्रवेश केला. हा प्रवेश म्हणजे फक्त राजकीय इच्छाशक्तीसाठी आहे का, की आज जर तुम्हाला भारतीय जनता पार्टीची सीट दिली असती तर तुम्ही त्या पक्षासोबतच असते? नाही दिली म्हणून आज विरोध सुरू झाला आहे का आपला? नाही, हम्म. बिलकुल नाही. भारतीय जनता पार्टी पक्षाकडून मी होती तेव्हा माझं एकच होतं की उमरेड शहर हे माझं माहेर आहे आणि माझं माहेर आणि सासर हे उमरेड शहर आहे. जर 25 वर्षापासून मी या शहरामध्ये राहते, या शहराच्या बाहेर मी कुठे गेली नाही. तर माझा एजेंडा एकच होता की आपल्या उमरेड शहराचा विकास आपल्याला जेवढा करता येईल तेवढा आपण करतो. आता माझे मिस्टर सोनटके हे म्हणजे भारतीय जनता पार्टीशी जुळून होते, त्याच्यामुळे मी भारतीय जनता पार्टीच्या सीटची मागणी केली होती आपण. पण मला ते संधी शिवसेनेकडून मिळाली. माझा एजेंडा एकच होता की मला फक्त माझ्या शहराचा विकास करायचा होता. जे इकडून हो या इकडून, फक्त एकच की मला उमरेड शहर हे माझ्या विकासाच्या याच्यानेच मला पाऊल करायचं आहे. आणि माझं माहेर आणि सासर, जसं मी म्हणजे माझं कुटुंब हे माझं उमरेड शहर आहे. जसं मी माझ्या घराचा सांभाळ करते तसं मी माझ्या उमरेड शहराचा सांभाळ आणि विकास हा खूप मला माझं पहिलं प्रायोरिटी तेच राहील की माझ्या उमरेड शहराचा विकास. दिलीप भाऊ, मी तुम्हाला थोडासा प्रश्न विचारू शकेल की तुम्ही सातत्याने भारतीय जनता पार्टीत काम केलं आहे, तुमच्यावर खूप मोठा अन्याय झाला असं तुम्हाला वाटत आहे. भारतीय जनता पार्टीतल्या कोणत्या बाकी लोकांना असं वाटत नाही आहे की काही खूप मोठा अन्याय वगैरे झाला, आम्ही खूप काही दिलं आहे म्हणतात तुम्हाला, असं काही झालं? भारतीय जनता पार्टीनं मला काय दिलं काय नाही दिलं त्या भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांनाही माहीत आहे. मला हे बोलण्यापेक्षा मी हे म्हणेल की माझी उमेदवारी का बरं कापली, मी भारतीय जनता पार्टीचं काय काम केलं काय काम नाही केलं हे शहरातल्या कार्यकर्त्यापासून गावातल्या नागरिकांना सुद्धा माहीत आहे की मी भाजपमध्ये काय केलं. आणि मला भारतीय जनता पार्टीनं असं कोणतंच काय नाही दिलं. मी तर माझ्या मिसेसला लढवलं तेव्हा मला अपक्षात, तेव्हा पण माझी तिकीट कापली होती. हो, तेव्हा 2007 मध्ये माझ्या माहिती, तेव्हा मी अपक्षात लढवलं, अपक्षात निवडणूक जिंकली. दुसऱ्यांना मला तिकीट दिली, तिकीट अशा ठिकाणी दिली का माझ्या विरोधात अशा दिग्गज लोक ठेवले होते, तेव्हा मी हारलो. आणि त्याच्यानंतर काय दिलं मला पक्षाने अध्यक्षपद शहराचं. मी शहराच्या अध्यक्षपद जेव्हा घेतलं त्या पिरियडमध्ये पक्ष एवढा वाढवला. एखादा कार्यकर्ता जरी मला म्हणत असाल की या दिलीप सोनटके यांनी अध्यक्षपदामध्ये आम्हाला नाराज केलं, असं एखादा जरी दाखवा भारतीय जनता पार्टीच्या यांनी. आणि आज माझ्यासोबत जेव्हा मला तिकीटची वेळ आली होती, प्रत्येक कार्यकर्ता, छोट्यातला मोठा कार्यकर्ता हा माझ्यासोबत होता, माझ्या बाजूनं होता. पण तुम्ही आयात केलेल्या लोकांना, आता आलेल्या लोकांना, माझ्याच हाताचा प्रवेश आहे त्या व्यक्तीचा, मीच प्रवेश घेतलाय, मीच त्याला पक्षात आणलाय. आणि त्याच्यावर जरी तुम्ही एकदम फोकस करून देत असाल, तिकीट देत असाल, तुम्ही वक्तृत्व तर पहा, काम पहा, कोणतं काम केलं पक्षाचं, काय समजते संघटन म्हणजे सामनेवाल्याला, काय बूथ प्रमुखांना काय संघटनेचा विचार आजपर्यंत त्याला समजला का. आणि आज तुम्हाला चित्र काय दिसून आलं शहरामध्ये. मी विरोधात लढून राहिलो आहे, आज विरोधात लढून राहिलो. मी एकट्यानं पॅनल उभी करून, मी एकटा एवढ्या मोठ्या नेत्याच्या याच्यावर स्वतः एवढी पॅनल उभी करून मी लढून राहिलो आहे. हे कमी नाही आहे. आज मला रेसमध्ये पकडून राहिले तुम्ही लोक, हेच खूप मोठी माझ्यासाठी एक याची सिंपतीची गोष्ट आहे. बरोबर दिलीप भाऊ, तुमच्या फाईट मध्ये जनतेत आज चर्चा आहे, पण ही लढाई कुठंतरी धनशक्ती विरोधात जनशक्ती अशा पद्धतीची पाहायला मिळत आहे. काय झालं, आता सर्व लोकांना असं तुमच्या चॅनलवरून, खूप साऱ्या लोकांच्या चॅनलवरून आर्थिक व्यवहार झाला हे तर दिसतेच. आता जे सामन्याचे उमेदवार आहेत, मी बघून राहिलो आहे, मला आज सकाळीच माहिती मिळाली की यांचं जे आता व्होटरसाठी जे काही आर्थिक व्यवहार होणार आहे, सर्वांचे मोबाईल नंबर आणि अकाउंट नंबर, आणि त्या अकाउंटमध्ये आम्ही तुमच्या अकाउंटला पैसे टाकणार, ह्या आजच्या गोष्टी आहेत, आज घडलेल्या गोष्टी आहेत, त्या माझ्या कानावर आल्या आहेत. आणि तुम्ही 2 दिवसांनी त्यांच्या अकाउंटला आर्थिक व्यवहार करणार आणि ते विकत घेणार. ते धनाढ्य लोक आहेत, त्यांना काय करायचं करू शकतात.
मी धनाढ्य नाही. मी लोकांना प्रत्येकाच्या घरी जाऊन हात जोडून विनंती करून राहिलो आहे की मला धनुष्यबाण म्हणून मी या सिंहावर उभा आहे, माझी पत्नी उभी आहे आणि मला याच्यावर तुम्ही आपण एक मोहर लावून माझ्या पत्नीला विजयी करा आणि त्याच्यानंतर मी तुम्हाला 5 वर्ष काय सेवा देईन. मला धनाशी काही घेणं देणं नाही. मी आजपर्यंत जे आपल्या व्यक्तिदिशा काम करतो, छोटे मोठे काम करतो, आपले 2 पैसे कमवतो, लोकांत प्रामाणिकतेनं राहतो, तर या भूमिकेवर मी चालीन. आणि या आर्थिकच्या विषयावर जे होऊन राहिलं आहे तेवढे जसे बॅनर पोस्टर, एखाद्या दिवाळीच्या शुभेच्छासाठी जरी तुम्ही मोठे मोठे गेट लावत असाल, एखादा कोणी नेता येतो तर मोठे मोठे गेट लावत असाल, हे पैसे जेव्हा तुम्ही असे टाकून राहिले आहेत, म्हणजे काय म्हणता येईल त्याला, वाटून राहिलो का फेकून राहिलो रस्त्यावर, अशा पद्धतीने करून राहिले आहे. हा पैसा काढणार कुठून तुम्ही? ह्या साधारण जनतेच्या खिशातूनच काढणार हा. पण तुम्ही केव्हा निवडणूक जिंकाल तर, पण तुम्ही निवडणूक जिंकणार नाही हा माझा ठाम विश्वास आहे. दिलीप भाऊ, भ्रष्टाचारी सरकार म्हणून मागच्या 5 वर्ष हे बीजेपीवर मोठे अटॅक झालेले आहे. बरेचसे अटॅक म्हणण्यापेक्षा आम्ही त्या सत्तेता बाहेर काढल्या, यांचे कितीतरी भ्रष्टाचार बाहेर काढले. त्यावेळेस जरी तुम्ही आमचा विरोध करत असेल कारण तुम्ही त्या पक्षात होते, आज तुम्हाला काय वाटते ते आमची त्यावेळेची सत्यता होती जे आम्ही भ्रष्टाचाराचे विषय बाहेर काढले आणि ते सत्यतात आले म्हणून भारतीय जनता पार्टीकडून कोणताही अटॅक नव्हता होत. आज त्याचपैकी बऱ्याचशा लोकांना उमेदवाऱ्या दिल्या आहे. आज त्याच लोकांना नगरसेवक म्हणूनही उमेदवाऱ्या मिळाल्या. काय वाटते तुम्हाला? काय होतं, मी तुम्हाला मागच्या वेळेस एकला या बाईटमध्ये बोललो होतो की भ्रष्टाचार आहे. भ्रष्टाचाराच्या विरोधात तुम्हाला बोलून ज्या दिवशी मी त्या जागेवर जाईल आणि जेव्हा आम्ही चौकशा करू तर तो भ्रष्टाचार कोणा काय केला हे जेव्हा निदर्शनास येईल तेव्हा आम्ही त्याच्यावर कारवाई करू. पण मी आता तुमच्याच बाईटमध्ये तुमच्याच चॅनलवर सामनेचे भाजपचे जे उमेदवार आहेत हो, त्यांची मी काही वक्तव्य ऐकलं की जुना असो या नवीन असो, आम्ही चौकशी केल्यानंतर आम्ही त्यांच्यावर कारवाई करणार. म्हणजे थेट आरोप तुम्ही भाजपवरच करून राहिले आहेत. मला बोलण्यापेक्षा तुम्हीच भाजपचे उमेदवार, तुम्हीच त्या भाजपच्या नेत्यावर आरोप करून राहिले आहे का यांनी जरी केलं असेल तर मी बाहेर काढणार आणि मी त्याच्यावर कारवाई करणार. आणि काय केलं काय नाही केलं तुमच्या चॅनलवर खूप वेळा दाखवला आहे. मला बोलण्यापेक्षा जनतेला माहित आहे. बरोबर, मी नाही बोललेलं बरं. अच्छा, आम्ही परत आता तुम्ही तर पहिल्यांदा निवडणूक लढता म्हणून तो तुमच्यावर प्रश्न लागूही नाही होणार, पण तुम्हाला निवडणूक आल्यावर ते सगळ्या गोष्टी करावं लागणार आहे. आम्ही बोललो होतो की गत भाजपच्या सरकार यायच्या अगोदर काँग्रेसची सरकार उमरेड शहरात होती 10-12 वर्ष. त्यांच्या कार्यकाळात उमरेड शहरात इफेक्टिव्ह कामं दिसले आहेत. जसं एक सब्जी मार्केट, मटन चिकन मार्केट, दुसरं खूप मोठं गार्डन नगर परिषद समोरचं, तिसरं उमरेड शहरातून रस्त्याचे रुंदीकरण, त्यावेळेस खूप लहान रोड होता मार्केटमध्ये, संताजी कॉम्प्लेक्स, दीनदयाल उपाध्याय नाट्यगृह, मार्केटमधलं एक शिवाजी कॉम्प्लेक्स, एक शेखसाहेबच्या हॉटेलच्या समोरचं कॉम्प्लेक्स, वॉटर सप्लाय संदर्भात काही टंक्याच्या वगैरे होती. मागच्या भारतीय जनता पार्टीची सरकार आली, एक हाती सत्ता दिली, पण असे एकही इफेक्टिव्ह कामं दिसले नाही. तुम्हाला लोकांनी विश्वास दिला, तुम्हाला निवडून दिलं. तुमच्या डोक्यात अशी काही विजन आहे की उमरेड शहरात अजून काय करायचं नाही? बघा, तुम्हाला एक आश्वस्त करतो की आमचे नेते एकनाथजी शिंदे साहेब हे राज्याचे लाडके उपमुख्यमंत्री आहेत. त्यांच्याकडे नगर विकास खाता आहे. महत्वाचं खातं नगर विकास खातं आहे. आणि त्यांनी आल्या 4 दिवसा अगोदर जेव्हा त्यांची इथं सभा झाली त्या सभेमध्ये सुद्धा त्यांनी सांगितलं की नगर विकास खातं माझ्याकडे आहे, तुमच्या नगरपालिकेचा विकास करण्याकरता जो काही निधी लागेल तो मी कमी पडू देणार नाही, हे त्यांनी बोलले. आणि बोलल्यानंतर ते बोलतात ते करतात. बरोबर, ते बोलतात ते करतात. तर त्याच्यासाठी माझ्यासारखा माणूस, माझ्या पत्नीसारखी लेडीज जरी त्या पदावर गेली तर मी पण असं आहे का बोलतो ते करतो. हो, बोललो ते केलं, हे दिसलं जनतेला. कारण मी भाजप सोडली, तुरंत आलो, तिकीट घेतली. लोकांना वाटत होतं मी विड्रॉल करेल, हे करेल, ते करेल, पैशाचा आमिष देतील, वरचे नेते बोलतील, हे मागं घेतील, ह्या सर्व लोकांनी चर्चा केल्या. पण मी जे बोललो तुम्हाला तेच केलं. मी विड्रॉल नाही केला. ताकदीनं शिवसेनेकडून इलेक्शन लढून राहिलो आहे.
आणि चांगलं ताकदीनं लढून राहिलो. आज मला रेसमध्ये पकडून राहिले. मी रेसमध्ये नाही, मी 1 नंबरवर आहे. मी विनर आहे, माझी पत्नी विनर आहे. अच्छा. आणि मी या गोष्टीनं विनर जेव्हा होईल तर मी या उमरेड शहरामध्ये आमच्याकडे नगर विकास खातं असल्यामुळं आपल्या सरकारच्या माध्यमातून आम्ही तुम्हाला विचारणा करू की शिंगणे साहेब कुठं काय विकास करायला पाहिजे. आणि असं नाही की जे बायपासच्या चौकामध्ये जे शिंगदाल लावायच्या तर 6 महिने लागले, 8 महिने 8 महिने लागले, असं नाही होणार. मी बोलील का 4 महिन्यात होतं 4च महिन्यात होईल, 3 महिन्यात करील, पण 5वा महिना लागू देणार नाही. अशा पद्धतीचं आम्ही काम करण्याचा मानस ठेवू. या गावामध्ये प्रत्येक गार्डन असो, समजा आपलं नगरपालिकेचं सामन्याचं गार्डन आहे, रस्ते आहेत, विविध समस्या आहेत. जास्तीत जास्त समस्या चांगल्या कशा आपण निवाडी कशा काढू आणि कसं चांगलं काम करता येईल याचा 100% आमचा मानस राहील. आणि आमचे नेते बोलतात तसे आम्ही बोलू. आणि आम्हाला तो आपल्याला मालूम आहे का मी जे बोलतो ते मी सुद्धा करतो. या पद्धतीची आमची वाटचाल राहील. आणि गावाचा विकास करण्यासाठी आम्ही आपल्या माध्यमातून आपल्या ऐकलेल्या समस्या ऐकून त्याच्यावर आपल्यालाच काही गायडन्स आपलं गायडन्स घेऊन ह्या साऱ्या गोष्टी करण्याचा आमचा मानस राहील. ताई, मी तुम्हाला प्रश्न विचारू की महिलांसंदर्भात असं काही डोक्यात योजना आहे की जे आज प्रत्यक्षात नाही आहे आणि तुम्ही निवडून आल्यावर त्या करू शकाल, असं काही योजना आहेत उमरेड नगरीतल्या महिलांसाठी खास? मला असं वाटतं की उमरेडमध्ये घरगुती उद्योग महिला खूप प्रमाणात करतात. असे बरेचसे काही उदाहरण देता येईल, पापडचे झाले, काही छोटे मोठे उद्योग. तर त्याला जर आपण चालना दिली त्या उद्योगांना तर ते उद्योग वरच्या लेवलपर्यंत पोहोचू शकतात. ज्यामुळे महिला जर त्यांचे उद्योग वाढले तर त्यांचा हातभार हा त्यांच्या घर म्हणजे घरच्या काय म्हणतो त्याला आपण आर्थिक व्यवहाराला लागेल, ज्याच्यामुळे ते आपल्या मुलांना चांगल्या उत्तम शाळेत शिक्षण देऊ शकेल आणि घर सांभाळण्यामध्ये त्यांचा सुद्धा एक सिंहाचा वाटा राहील असं मला वाटतं. शिक्षण क्षेत्राबद्दल आता तुम्ही विषय काढलाच. दिलीप भाऊ, तुम्हाला अभ्यास, वहिनी तुम्हालाही अभ्यास असेल. मागच्या वेळेस ज्यांना आपण नगराध्यक्ष बनवलं त्यांच्या स्वतःच्या संस्था आहे उमरेड शहरात, त्या खूप फलफुलत आहे. ते फीस घेऊन आमच्या नगर परिषदच्या शाळा ज्या गत 10-15 वर्षापासून ज्या स्थितीत होत्या आजही ॲज इट इज त्या स्थितीत आहे. बरोबर ना? म्हणजे तुमच्याही निदर्शनात आलं असं. आणि उमरेडच्या या जनतेने वोट देऊन तुम्हाला नगराध्यक्ष बनवलं तर तुम्हाला तुमच्या फक्त स्वतंत्र शाळा डेव्हलप करण्यासाठी नव्हतं बनवलं, तर याही आमच्या गोरगरिबांच्याही साठी मुलं जे शिकतात तिथलाही डेव्हलपमेंट, त्या शाळांसर्वात डेव्हलपमेंटचे काही प्लॅनिंग्स राहतील. काय मागील काळातल्या सरकारने मागील नगराध्यक्षांनी काय केलं मला त्याच्यावर काही भाष्य करायचं नाही. मी आपल्या गावामध्ये डिजिटल शाळा कशा करता येईल, आपली जशी आमच्या आला वाघमारे शाळा आहे त्या पद्धतीच्या शाळा आपल्या उमरेड शहरात एकच शाळा चांगली आणि डिजिटल शाळा आहे. अशा पद्धतीच्या नगरपालिका क्षेत्रात येणाऱ्या पूर्ण शाळा करण्याचा मानस, डिजिटल करण्याचा मानस राहील. आणि आमच्याजवळ शिक्षण खातं सुद्धा शिंदे सेनेकडेच आहे. अच्छा. त्याच्यामुळं हे सुद्धा करण्याचा मानस आपला राहील. आणि आमचेच मंत्री असल्यामुळं आम्ही त्याला पण काय म्हणतो आपण आर्थिक पुरवठा करून, निधीचा पुरवठा करून त्या डिजिटल शाळा करून आपल्या गावातल्या गरीबातल्या गरीब मुलांना कसं शिक्षण चांगलं देता येईल याचा 100% आपल्याच माध्यमातून विचारणा करून अभ्यास करून ते काम करण्यात येईल. भारतीय जनता पार्टीकडून असं बोलण्यात येते, त्यांचे काही जे आज प्रचार करत फिरत आहे शहरांमध्ये, की शिवसेनानी दिलेला कॅन्डिडेट म्हणजे हा काही नाही आहे, आमची सीट निवडून येत आहे, हे फक्त 1000-2000 वोट घेते अशा. आणि काही अपप्रचार तुमच्या बाबतीत, तुमच्या व्यवसायाबाबतीत पसरवण्यात येत आहे, तुमच्याबद्दल पसरवण्यात येत. कालपर्यंत तुम्ही त्यांचे साथी होते, आज एकदम विरोधात जाता बरोबर ह्या सगळ्या चर्चा सुरू झाल्या अशा वाटतं. कसं आहे, विरोधकांनी किती विरोध केला तर त्या विरोधकाला मला काही बोलायचं नाही. माझ्या बाजूनच जनता आहे. मी काय व्यवसाय केले, कोणते 2 नंबरचे केले, 1 नंबरचे केले, मला जनता सांगेल. यांना काही कारण नाही म्हणून काहीतरी बोलून राहिले. अच्छा. आता गोष्ट झाली 2000-3000 मतं घेण्याची, माझ्या कानावर गोष्टी आल्या त्या.
पण माझ्या माहितीनुसार काही कारण अशा गोष्टी आल्या की 7,000 प्लसच्या शर्त लागल्या माझ्या नावावर. अच्छा. माझ्या पत्नीच्या हम्म. त्याच्यात ते काही चालते शर्त हा. वाले, तर एक 7,000 प्लस. पण मी 7,000 प्लस नाही म्हणत, 5,000 प्लस नाही म्हणत. येत्या 3 तारखेलाच हे सर्व काही कळेल की आम्ही काय आहोत आणि आम्ही शिवसेनेकडे जाऊन आम्ही काय केलं आणि भाजप कोणत्या क्रमांकावर येईल. 3 तारखेलाच कळेल. त्या बोलण्यापेक्षा त्यांना बोलू द्या. आपण काय बोलायचं, आपण करत राहायचं, चालत राहायचं. आज मी एकटा माणूस एवढ्या दूरपर्यंत पोहोचलो, खूप आहे माझ्यासाठी. माझ्या विरोधामध्ये आज मी एकनाथजी शिंदेची सभा घेतली, हो. मुख्यमंत्री साहेबांची सभा झाली, आता गडकरी साहेबांची सभा होऊन राहिली, मोठे मोठे रोड शो होऊन राहिले. लोकांच्या गरीब लोकांच्या या कोणत्या असे अकाउंट नंबर घेतले त्यांच्या अकाउंटमध्ये थेट पैसे चालले. तुम्हाला बॅनर पोस्टर करायची एवढी आवश्यकता पडली. माझ्या बघा ना शहरामध्ये काय बॅनर आहे. तुम्ही तर मोठे मोठे गेट नाही हे ते आणि नेते, आणि तुमच्याजवळ एवढे मोठे नेते आहेत तरी तुम्हाला हे आर्थिक व्यवहार करायची जरूरत पडून राहिली आहे. आणि मी एकटा माणूस आहे, माझ्यासोबत 2-4 जण कार्यकर्ते आहेत आमच्या सेनेचे. आम्ही या दूरपर्यंत आलो, आम्ही विनर होणार. या कार्यकर्त्या 4 जे मजबूत कार्यकर्ते आहे यांच्या ज्या मनगडात ताकद आहे, तर भारतीय जनता पार्टीचे जेवढे नेते एका साईडले आणि आमचे 4 कार्यकर्ते एका बाजूले, आम्ही सक्षमतेनं इलेक्शन लढून आम्ही जिंकून दाखवू. आणि हे 2,000 आणि 4,000 येत्या 3 तारखेलाच कळेल. आणि त्या दिवशी गुलाल लावण्याचा विजय आमचाच होईल. आम्हालाच तुम्ही गुलाल लावायला याल आणि ते सुद्धा आम्हाला गुलाल लावायला येतील, अशी मी तुम्हाला आशा देतो. पास करे. भाऊ, आता सगळ्या पक्षाकडून जनतेला मोठे मोठे आश्वासन देणं सुरू आहे की आम्ही हे करू, आम्ही कुठल्या मोठ्या मोठ्या योजना आणू वगैरे वगैरे. तुम्हाला काय वाटते की ह्या सगळ्यात गोष्टीत काही तथ्य आहे बाकी पक्षांच्या? कसं आहे, आता एक काही दिवसा अगोदर इलेक्शन लागायच्या अगोदरच्या गोष्टी आहेत. आमचे प्रतिस्पर्धी उमेदवार यांनी, त्यांचे मिस्टरांनी एक नावी समाज आहे आपल्या उमरेड शहरामध्ये, हो, त्या नावी समाजाला एक विदाऊट NATPच्या जागेवर प्लॉटवर भूमिपूजन केलं. आणि आम्ही तुम्हाला या समाज भवनासाठी तुम्हाला आम्ही जागा देतो, पण त्या जागेचं येणे नाही, टिपी नाही, अशी फसवणूक गरिबाची करण्यात आणि समाजाची करण्यात काय अर्थ आहे. आणि ह्या अशा पद्धतीनं करलं कसं होते. अजून कोणते मोठे नेते आहेत जे लढून राहिले आहेत, म्हणजे मी चर्चा ऐकली, हकीकत काय आहे ना मालूम, पण आम्ही पण या समाजाला एवढी जागा देतो, आम्ही त्या समाजाला एवढी जागा देतो. तुम्ही काय करून राहिले, कुठं चालले आहेत तुम्ही? द्या जागा, द्यायला मला मनाई नाही, पण तुम्ही 1 नंबरची जागा द्या ना, 1 नंबर करा ना कोणत्या तरी गोष्टी. हो, ह्या सगळ्या गोष्टी आता या नेत्यांना किंवा ज्या पक्षातला आताच का जाणवतात किंवा आताच का वाटायला लागतं निवडणुका आल्या म्हणून? हे सारं खोटं. आम्ही साहेब, आमचे पूर्वीचे, मी भाजप असताना आमचे मोठे मोठे नेते तिथं भूमिपूजन करायला गेले. त्यांना प्रश्न विचारतील समाज त्यावेळेस, जेव्हा येईल वेळ तेव्हा, की तुम्हीच भूमिपूजन करणार ना, आता काय झालं, कुठं गेलं. हे आम्ही वेळेवरच का दिलं तुम्ही? आतापर्यंत होतं ना, तुमची जागा पहिल्यापासूनची होती, का बरं न दिली तेव्हाची तुम्ही ना? आताच का देऊन राहिले तुम्ही? आणि अजून काही गोष्टी करून राहिले, हे देतो ते देतो, प्रबोधन देऊन राहिले, का देऊन राहिले तुम्ही? बरोबर. आम्ही त्या याच्यात जाणार नाही. आमच्याजवळ कोणती अशी हरामाची जागा नाही आहे, आमचे काही 2 नंबरचे कमावलेले पैसे नाही आहेत. आम्ही प्रामाणिकतेनं लोकांना हात जोडूनच विनंती करून मतं मागणार आहे, आम्ही देणार नाही. दुसरी गोष्ट, आता तुमच्याच बाईटमध्ये मी एक असं ऐकलं की माझ्याकडून जे प्रकरण जयचं वगैरे झालं, काही तेवढं मी आरोप करणार नाही, पण जय संदर्भातला मी तुम्हाला प्रश्न की काही उमेदवारांच्या बद्दल की बा असे असे प्रकरण जय वाघाबद्दलचे वगैरे वगैरे असे सध्या तो प्रचारामध्ये फिरत आहे विरोधींकडून वगैरे, त्यावर काही बोलू इच्छिता? जय प्रकरण काय आहे, त्यांच्या पाप पुण्य त्यांना मालूम. वरिष्ठांचे मोठे मोठे हात आहे हे मला मालूम आहे, त्यांच्यावर डोक्यावर हात आहेत. म्हणजे आमच्या विरोधी स्पर्धीच्या वरिष्ठ नेत्यांचे काही सचिव वगैरे त्या पद्धतीचं ते चालू आहे त्यांचं. मला त्यांच्यावर काही बोलायचं नाही. जय कोण नेला, काय नेला, आता मी काही ऐकलं की जय करण मेला. जय करण नाही मेला आहे, त्याचा मुलगा जयचंद होता, तो करण मेला आहे. तुमच्या बाईटमध्येच ऐकलाय. आणि मी नाही म्हणत, ज्यांनी हे अभयारण्य ज्याचं प्रकाशन केलं, आपले उमरेडचे जे एक प्रतिष्ठित, त्यांच्याकडून मला माहिती मिळाली, अनेक लोकांकडून माहिती मिळाली
की जयचंद हा करंडी मेला होता. हम्म. जय हा करंडी नाही मेला. जयला मारलं नाही मारलं हे म्हणणार नाही, पण करंडी नाही मेला हे म्हणणार. अच्छा आणि त्याच्यावर ज्या चौकशा वगैरे चालल्या आहेत त्या चौकशा अजूनही सीबीआय मध्ये चालू आहे, अच्छा. संपल्या नाही आहे. सीबीआय मध्ये चौकशी हल्ली चालू आहे. ठीक आहे, अच्छा. वरच्या लेवलचे प्रेशर असल्यामुळं कमी जास्त होऊन राहिला आहे. आता तुम्हाला मालूमच आहे, जे सत्तेत आहे त्यांच्यावर ईडीसीडी नाही आणि ज्यांच्यावर सत्ता नाही आहे त्यांच्याकडे ईडीसीडी. हा तर हे म्हणजे हाच प्रकार हाही लागू पडते. अच्छा, म्हणजे जे बीजेपीचे आज सूत्र पूर्ण देशभरात किंवा महाराष्ट्रात सुरू आहे की आपला असेल त्याला झाका आणि दुसऱ्याचे असेल त्याच्यावर ईडी सीबीआयच्या इन्क्वायरीला लावा, दबाव तंत्राने. मी भारतीय जनता पक्षामध्ये होतो तेव्हा सुद्धा या गोष्टी करत होतो. हम्म. जो अन्याय होऊन राहिला तो व्यक्ती कोणत्या पक्षाचा हा नंतरचा भाग आहे, हम्म. पण त्याच्यावर अन्याय होऊन राहिला ना, तुम्ही किती पाक आहात, हम्म. तुम्ही आपलं सांगा ना किती पाक आहे का, बरोबर. तुम्ही काय होते आणि आता काय आहे हे आम्हाला नाही माहित काय 25 वर्षात काय केलं म्हणून, काय दिसतं म्हणून. अच्छा. मी यांनाही म्हणेल किंवा नेत्यांनाही म्हणेल, बरोबर. नेत्यांना सुद्धा बोलेल हे गोष्ट. मी हे आलं कुठून? हम्म. एकाच वेळेस कसं तुमच्या इथं एवढं मोठं म्हणजे काय म्हणतो आपण त्याला, आर्थिक व्यवहार मोठे वाढले, कसे काय वाढले? अच्छा. ठीक आहे. ताई, तुम्ही महिला संदर्भात भरपूरसे विषय मांडले. अजून काही उमरेड शहरात तुम्हाला तुमच्याकडून मेसेज द्यायचा असेल तर आमच्या चॅनल करू देऊ शकता. म्हणजे महिलांसाठी की तुम्हाला जनरल निवडणुकी संदर्भात. जर मी नगर परिषदेची नगराध्यक्ष बनली तर मी उमरेड शहराचा विकास हा सर्वांगीण करीन. त्याच्यात प्रत्येक म्हणजे जसं आता आपण तलावाचे सौंदर्यीकरण आहे ते फार मोठी एक समस्या आहे. हो. गार्डन आपल्याकडे तयार आहे पण त्याचा मेंटेन बिलकुल नाही. मेंटेनन्सचे खूप मोठ्या समस्या आहेत. ते एक झालं. रस्त्याचं तर आहेच, आपण आता फिरतो मी आपण पाहतो ते एक मोठी एक समस्या आहे. त्याच्यानंतर मला असं वाटतं की नगरपालिकेकडून जर चांगल्या प्रकारे लायब्ररी आपण आपल्या पोरांना देऊ शकलो अभ्यास करायला, कारण घरी काही वेळेस गोंधळ असतो, मुलं अभ्यास करू शकत नाही 10वी-12वीचे, तर ते आपण एक चांगलं काम त्यांच्यासाठी करू शकतो. ई लायब्ररी हा एक नवीन मोठा पॅटर्न असा सुरू व्हायला पाहिजे उमरेड शहरात. बऱ्याचशा म्हणजे गरजा आहेत की जे आपण उमरेड शहरात आणू शकतो आणि आपल्या उमरेड शहरामध्ये जर अशा अनेक जर आपण सुखसुविधा दिल्या तर आपल्या उमरेडचा चांगल्या प्रकारे विकास होईल. अजून त्याच्यामध्ये थोडंसं मी बोलू इच्छितो. बोला. की आपल्या आजूबाजूला खूप मोठे लेआउट्स आहेत. ते लेआउट्स आपल्या नगरपालिकेच्या हद्दीमध्ये घेण्याचा आमचा मानस आहे. वाढीवचा प्रस्ताव तो गेलेला आहे शासनाला, अजून पण झाला नाही. नगर विकास खातं असल्यामुळं आम्ही त्याच्यातून करण्याचा मानस राहील. त्यानंतर आपण सिवरेज लाईनचा मोठा प्लॅनिंग मागेच काही काळात झाला आहे प्रशासक असताना, तर त्याला चालना देण्याचं आमचा मानस राहील. वाढीव पाणी पुरवठा आणि स्वच्छ पाणी याच्यावर जास्त भर देण्यात. आणि समजा आपलं वाढीव पाणी पुरवठा आपले हे आले तर आपल्या नगरपालिकेचा इन्कम सोर्स वाढेल. MIDC सारखा आपला एरिया आपल्या उमरेड नगरपालिकेत आला समजा, आपल्या नगरपालिकेचेही उत्पन्न वाढेल, तसंच विकास काम वाढेल आणि आपण त्याचं लोकांना कामं देऊ शकतो. काय म्हणतो आपण त्याला, म्हणजे नोकऱ्या देऊ शकतो, व्यवसाय देऊ शकतो, त्यांना आर्थिक स्रोत थोडंसं वाढेल. असे 1-2-3 आमचे हे मोठे मानस ठेवले आहे आपल्या याच्यामध्ये, अजेंड्यावर ठेवले आहे आणि ते करण्याचा पूर्ण आमचा मानस राहील. ठीक आहे दिलीप भाऊ, आपण आपला वेळ दिला. धन्यवाद वहिनी, आपण आपला